तर आपण जर सुरुवात जर केली तर राष्ट्रवादीमध्ये आता जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. एका वेळेला जयंत पाटीलला राज्याचा प्रचार करायचे, जिल्ह्यामध्ये जोरदार प्रचार करायचे, पण अलीकडच्या काळात आपण बघतोय तर वाळवा तालुका सोडून जयंत पाटील जतमध्ये जात नाही आहेत, कवठेमहांकाळला जात नाही आहेत, पलूस कडेगावात जात नाही, तर केवळ ते वाळवे तालुक्यामध्ये अडकून आहेत आणि वाळवे तालुक्यामध्ये त्यांचे जे 11 जिल्हा जागा आहेत तर ते तिथंच प्रचार करतात. विशाल पाटील आपण बघितलं तर ते खासदार आहेत, पण ते पलूस कडेगावमध्ये प्रचार करताना आपल्याला फारसे दिसत नाहीत, जतमध्ये प्रचार करताना दिसत नाहीत, तासगाव कवठेमहांकाळमध्ये प्रचार करताना दिसत नाही. ते केवळ मिरज तालुक्यांमधल्या 11 जागांवर प्रचार करताना दिसत आहेत. ते पण ठराविक मतदारसंघामध्ये ज्यांना त्यांना वाटतंय की सोनिया असेल, कसबे डिग्रज असेल, एरंडोले असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी प्रचार करताना दिसतात. आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आहेत, ते सुद्धा जरी त्यांचे उमेदवार इकडं बऱ्याच तालुक्यांमध्ये उभा असले तर त्यांचा प्रचाराचा फोकस हा खानापूर आटपाडीमध्ये आहे. खानापुरातले 4 जागा, आटपाडीतले 4 जागा, त्याच्यामध्ये क्लीन स्वीप करण्याचं त्यांचं एक स्वप्न यावेळी आहे. आणि त्यांनी विटा नगरपालिका घेतल्यानंतर सांगलीत चांगलं यश मिळाल्यानंतर ते खानापूर आटपाडीमध्ये क्लीन स्वीप घेण्याच्या तयारीत आहेत. आणि आता पूर्ण ताकदीनं तिथं जे नगरपालिकेला चुका झालेल्या होत्या, तिथं जो भरत पाटील गट होता, रायना देशमुख गट होता, जो त्यांच्या वेळेला नगरपालिकेत नव्हता, तो आता त्यांनी खानापूर आटपाडीमध्ये एकत्रित आणलेला आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणूक अतिशय शेवटच्या टप्प्यात आहे. अवघे 1 ते 2 दिवस राहिलेले आहेत आणि आता 7 तारखेला मतदान होते, 9 तारखेला मतमोजणी होईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळं एक प्रकारचं शैथिल्य किंवा एक प्रकारचा दुखोटा ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारावर दिसतोय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार होत नाही, त्यांनी फक्त घरोघरी जाऊन प्रचार करायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलेलं आहे की आपण प्रचार करणार नाही, फक्त स्थानिक पातळीवरती निवडणूक लढवली जाईल. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच फक्त प्रचार करतायत, त्यांचे शिवसेनेचे काही नेते प्रचार करतायत. त्यामुळं सांगली जिल्ह्यात सुद्धा प्रचाराचं जी साधारण जी गती पाहिजे तर ती स्थानिक पातळीवर दिसते. त्यामुळं वरिष्ठ नेते आणि या प्रकारचा एक जोरकस प्रचार असतो की जो आरोपपत्र आपल्याला दिसतात, तशा प्रकारचा प्रचार सांगली जिल्हा परिषद दिसत नाही. पण एक गोष्ट फार महत्त्वाची ऑब्झर्वेशन या जिल्हा परिषद निवडणुकीत करावं लागेल की प्रत्येक नेता, म्हणजे ज्याप्रमाणे आपण महानगरपालिका निवडणुकीत किंवा नगरपालिका निवडणुकीत पाहिला असेल तर प्रत्येक नेता आपापले गड सांभाळण्यामध्ये, आपापले सुभा सांभाळण्यामध्ये जो लागलेला होता, त्याच प्रकारची रणनीती आता इथं दिसतेय जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये. आपण जर कॉलेज जीवनामध्ये आपण असतो किंवा मित्र परिवारामध्ये आपली एक टर्म असते की TTMM करायच्या गोष्टी करायच्या. म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलं तर तुझं तू माझं मी बिल भागवायचं, किंवा मग तुझं तू खा माझं मी खातो, असा सगळेजण जायचं एकत्र. पण ट्रिपला जाताना जसं कॉन्ट्रीब्युशनची पद्धत असते तसं TTMM आपण नसतो. तसाच TTMM प्रचार हा जिल्हा परिषद निवडणुकीत होतो की काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपण बघतोय की प्रत्येक नेता तुझं तू प्रचार कर माझं मी प्रचार करतो ह्या निर्णयापर्यंत किंवा या याच्यामध्ये दिसतोय. आपण जर पाहिलं असेल तर आपण जर सुरुवात जर केली तर राष्ट्रवादीमध्ये आता जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. एका वेळेला जयंत पाटीलला राज्याचा प्रचार करायचे, जिल्ह्यामध्ये जोरदार प्रचार करायचे, पण अलीकडच्या काळात आपण बघतोय तर वाळवा तालुका सोडून जयंत पाटील जतमध्ये जात नाही आहेत, कवठेमहांकाळला जात नाही आहेत, पलूस कडेगावात जात नाही, तर केवळ ते वाळवे तालुक्यामध्ये अडकून आहेत आणि वाळवे तालुक्यामध्ये त्यांचे जे 11 जिल्हा जागा आहेत तर ते तिथंच प्रचार करतात. विशाल पाटील आपण बघितलं तर ते खासदार आहेत, पण ते पलूस कडेगावमध्ये प्रचार करताना आपल्याला फारसे दिसत नाहीत, जतमध्ये प्रचार करताना दिसत नाहीत, तासगाव कवठेमहांकाळमध्ये प्रचार करताना दिसत नाही. ते केवळ मिरज तालुक्यांमधल्या 11 जागांवर प्रचार करताना दिसत आहेत. ते पण ठराविक मतदारसंघामध्ये ज्यांना त्यांना वाटतंय की सोनिया असेल, कसबे डिग्रज असेल, एरंडोले असेल, कोल्हापूर असेल, तर या ठिकाणी प्रचार करताना दिसतात. आपण जर विश्वत कदम बघितलं असेल तर विश्वत कदम सुद्धा राज्याचे एक वेळ नेते होते, प्रदेशाध्यक्ष होते युवक काँग्रेसचे, पण त्यांनी आपली टेरिटरी ठरवून घेतलेली आहे. ते पलूस कडेगावमध्ये प्रचार करतायत. त्यांनी फारसा जतमध्ये प्रचार करताना दिसत नाहीत. इकडं तासगाव कवठेमहांकाळ असेल, सांगली मिरज तालुक्यात करताना दिसत नाहीत. ते पूर्णपणे ते पलूस कडेगावमध्ये व्यस्त आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांचे भाचे उभे आहेत, त्यामुळे तिथं ते प्रचार करतायत, तिथं ते करतायत. त्यामुळं पलूसच्या 4 जागा, कडेगावच्या 4 जागा असतील तर त्या जागावर कॉन्सन्ट्रेट करते. तिथं त्यांचे पुतणे जितेश कदम असतील, दिग्विजय कदम असतील, ते उभारलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे काही तिथं गड आहेत, तिथं ते प्रचार करताना दिसतात आपल्याला. दुसऱ्या वेळेला आपण बघितलं तर भाजपचे नेते सुद्धा, म्हणजे एका बाजूला गोपीचंद पडळकर असतील, ते जत आणि आटपाडीमध्ये प्रचार करतात, त्यांची टेरिटरी ते बघतायत. ते बाहेर आता फार प्रचारात आपल्याला दिसत नाही आहेत.
सुधीर गाडगीळ जे आहेत आमदार भाजपचे, ते फक्त सांगली विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात प्रचार करतायत. सुरेश खाडे आपण पाहतोय तर ते फक्त मिरजेमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला राहुल महाडिक असतील, सम्राट महाडिक असतील, ते वाळवा आणि शिराळा तालुक्यापुरता आणि जिल्हाध्यक्ष म्हणले काही मर्यादित ठिकाणी सम्राट महाडिक प्रचार करताना दिसत आहेत. निशिकांत पाटील जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते वाळवे तालुक्यात प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. आपण जर आमदार सत्यजित देशमुख भाजपचे बघितले तर ते सुद्धा त्यांची कन्या तिथं साई तेजस्वी ही शिराळा तालुक्यात कोकण मतदारसंघातून जनसुराज्य तिकीटवर लढते, ते सुद्धा तिथंच मर्यादित प्रचार करताना दिसत आहेत. तर आपण जर पाहिलं असेल आता जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर फक्त एकनाथ शिंदेचा वाळवा दौरा झालेला आहे. आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आहेत, ते सुद्धा जरी त्यांचे उमेदवार इकडं बऱ्याच तालुक्यांमध्ये उभा असले तर त्यांचा प्रचाराचा फोकस हा खानापूर आटपाडीमध्ये आहे. खानापुरातल्या 4 जागा, आटपाडीतल्या 4 जागा, त्याच्यामध्ये क्लीन स्वीप करण्याचं त्यांचं एक स्वप्न यावेळी आहे. आणि त्यांनी विटा नगरपालिका घेतल्यानंतर सांगलीत चांगलं यश मिळाल्यानंतर ते विटा खानापूर आटपाडीमध्ये क्लीन स्वीप घेण्याच्या तयारीत आहेत. आणि आता पूर्ण ताकदीनं तिथं जे नगरपालिकेला चुका झालेल्या होत्या, तिथं जो भरत पाटील गट होता, रायना देशमुख गट होता, जो त्यांच्या वेळेला नगरपालिकेत नव्हता, तो आता त्यांनी खानापूर आटपाडीमध्ये एकत्रित आणलेला आहे. विटा खानापूरच्या बाजूमध्ये पंकज दबडे नगरपालिकेला वेगळे लढलेले होते, ते सुद्धा आता त्यांच्यावर आले. तर तिथं सुद्धा क्लीन स्वीपचं त्यांचं सध्या सुरू आहे. रोहित पाटील सुद्धा आपण पाहतोय ते सुद्धा तासगाव कोठे मकाळमध्येच फिरतायत. स्टार प्रचारक असले तरी राज्यात प्रचाराला ते जात नाही आहेत. संजय काका पाटील सुद्धा आपण पाहतोय तासगाव आणि काही कवठे मकाळ पुरतं मर्यादित आपलं राजकारण तिथं करतायत. तर हे सगळे नेत्यांचं आपण जर बघितलं तर तुझं तू माझं मी अशा प्रकारचं राजकारण हे सगळे करतायत. आपापला गड सांभाळण्याच्या सगळ्या तयारीत आहेत. जिल्हा पातळीवरचं नेतृत्व करण्याची हौस जी आहे ती आता बऱ्यापैकी कमी झालेली दिसते. त्यामुळे प्रत्येकजण आपापला शुभा बघतोय. एका बाजूला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आता काही तालुक्यांचा दौरा करतायत, त्यानंतर ते बऱ्याच ठिकाणी जाणार आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे यांनी वाळवे तालुक्यात दौरा केला, पण भाजपचे वरिष्ठ नेते कोण दौरा करतील असं दिसत नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे महापालिकेत आपापले सगळे वॉर्ड सगळ्यांनी पाहिले, नगरपालिकेत सुद्धा आपापल्या नगरपालिका सगळ्यांनी पाहिल्या, त्याच पद्धतीचं तुझं तुझं माझं मी अशा प्रकारचं सूत्र या निवडणुकीत आपल्याला दिसतंय. व्यापक राजकारणाचे दिवस आणि व्यापक विषयाची जिल्हास्तरीय मांडणी ह्या गोष्टी सध्या हरवत चाललेल्या आहेत. कारण बदलत्या राजकारणामध्ये कुणालाच कुठल्या प्रकारचं अंदाज हा येत नाही आहे. सध्या राज्यात राजकारण ढवळून निघालेलं अनेक प्रश्नावर, देशात राजकारण ढवळून निघालं, त्यामुळे जिल्ह्यात सुद्धा आपापली गादी सांभाळणं एवढा एकमेव उद्देश सध्या तरी जिल्ह्यातील राजकारणाचा दिसतोय.